तर पब्लिक आज होता आपला पेपर म्हणून जायचं होतं गोंडपिंपरीला। सकाळी जिमवरून आल्यानंतर आंघोळ केली, तयारी वगैरे केली आणि निघलो आता बस स्टॉपकडे जाण्यासाठी। पैदलच निघलं, सिग्नलपर्यंत आलं आणि आलो बस स्टॉप। ट्रॅव्हल्स लागली होती, ट्रॅव्हल्समध्ये बसलं आणि आलो गोंडपिंपरी। आता पेपरला उशीरच होता म्हणून जुना बस स्टॉप उतरलो आणि मित्राच्या दुकानात गेलो, त्याच्यात थोडा टाईमपास केला। मग मित्र वगैरे आले, यांच्यासोबत निघलो आता कॉलेजकडं। पहिले चहा वगैरे घेऊन घेतला आणि भाई गोंडपिंपरीत आल्यावर बस स्टॉप नाही आला तर गोंडपिंपरीतच नाही आलं। बस स्टॉपवर आला, थोडा टाईमपास केला आणि आलो कॉलेजकडे आलं। पेपरचा टाईम पण झाला, मग सर्वजण गेलो पेपर देण्यासाठी आणि आज पेपर पण लवकरच लिहून झाला। मग 4:30 वाजताच निघलो पेपर देऊन बाहेर आलं। सर्वजण यायचेच होते, मी एकटाच होतो, तरी पण आता बाहेर थोडा टाईमपास केला। नंतर मग कॉलेज सर्वांचा पेपर वगैरे सुटला, मित्र वगैरे बाहेर आले। आता आज गाडी नव्हती, त्यामुळे सर्वजण आता पैदलच निघलो आम्ही बस स्टॉपकडे। गुजरातीमध्ये आलं, सर्वजण नाश्ता करू म्हणून नाश्ता वगैरे घेतला, सर्वजण नाश्ता केला आणि आलो आजूबाजू दुकानात। तिथं का मग आता दिसला आरसा पाहत नाही तर झाला, आपला कॅमेरा चालू आणि इकडे कपडे घेत होतो। कपडे वगैरे घेतले आणि आलो बस स्टॉपवर आलो। बसेस पण नव्हत्या, मग थोड्या वेळ बघितलं ट्रॅव्हल्स झाली। ट्रॅव्हल्स पण आज खूप भरूनच होती, कारण तर जास्त बसेस नव्हत्या म्हणून गर्दी होती मस्त। कसे बसे आम्ही दोघंजण एका याच्यावर बसून आलो चंद्रपूरला आलं। बस स्टॉपवर उतरला आणि पैदल निघलो आता रूमकडे जाण्यासाठी। आता मी जातो रूमकडे। आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये।